ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायलीचं जे डोहाळे जेवण आहे ते तर सगळं खराब झालंच आहे, पण आता इकडे अस्मिता समोर आता श्वेता आणि प्रियाचा खरा चेहरा येणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। तर इकडे आता सध्या आपण पाहतोय की आता पोलिसांनी सायलीला अटक केलेली आहे आणि अटक करून पोलीस आता सायलीला त्यांच्याबरोबर घेऊन गेलेले आहेत। आता जेव्हा सायलीला अटक होते संपूर्ण सुभेदार कुटुंब पूर्णपणे हलून गेलेलं असतं, हदरून गेलेलं असतं। तर हे सगळं बघून श्वेताला मात्र खूप जास्त भारी वाटलेलं असतं, कारण श्वेताला हेच सगळं तर व्हायला हवं असतं। श्वेता म्हणत असते, सायली आतापर्यंत खूप आनंद साजरा केलास, आतापर्यंत खूप मज्जा केलीस, आता तुला सगळ्याची परतफेड करायला लागते की नाही ते बघत राहशील। आता तर अजून काहीच झालेलं नाहीये, आता हळूहळू पुढे पुढे जाऊन एक एक गोष्टी जेव्हा घडत जातील ना तेव्हा तुला कळेल की तू आता काय गमावणार आहेस ते। सायली खूप खूप आनंदात जगलीस, आता खरा तुझ्या आयुष्यातला काळा प्रवास सुरू झालाय। आतापर्यंत तू खूप सुख भोगलंस, पण आता नाही। तर दुसऱ्या बाजूला इकडे सायलीला अटक झाल्यानंतर अर्जुन तर पूर्णपणे हलून गेलेला असतो, हदरून गेलेला असतो। काय करावं काय नाही त्याला काही कळत नसतं, सुचत नसतं। पण सायलीला सोडवण्यासाठी अर्जुनने प्रयत्न मात्र ताबडतोब सुरू केलेले असतात। त्याने ठरवलेलंच असतं की काहीही झालं तरी लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत मी सायलीला सोडवून आणणार म्हणजे आणणारच। मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही माझी तयारी आहे। मी माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला सुद्धा काही होऊ देणार नाही, काही म्हणजे काही नाही। लवकरात लवकर सायली या घरात व्यवस्थित परत आलेली असेल अशी अर्जुनने आता शपथच घेतलेली असते ना। मग दुसऱ्या बाजूला इकडे आता अस्मिताला तर घरी खाडे करून बसणं शक्य नसतं, त्यामुळे अस्मिता ही कामावर गेलेली असते। आता घरामधलं वातावरण आधीच खूप जास्त दूषित आहे हे अस्मिताला माहिती असतं, त्यामुळे आज गोलूकडे कोणाचं घरातल्यांचं लक्ष राहणार नाही हेही तिला माहीत असतं। मग त्यामुळे ती आता सतत आज श्वेताला फोन करत असते, गोलू व्यवस्थित तर आहे ना याची खात्री जमा करून घेण्यासाठी। श्वेता ही सतत अस्मिताचे फोन उचलून अस्मिताला घरातलेही अपडेट देत असते आणि गोलूच्या तब्येतीचे ती अस्मिताला सांगते, अस्मिता ताई तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी म्हटलंय ना तुम्हाला मी गोलूची काळजी अगदी व्यवस्थित घेईन म्हणून, मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय। गोलू एकदम व्यवस्थित आणि मजेत आहे, सगळं त्याचं छान सुरू आहे एकदम। आणि राहिला प्रश्न घरचा, तर घरातले सुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत। आता सायलीताईंना अटक झाली आहे म्हटल्यावर घरात काळजीचं वातावरण तर असणार हे तुम्हालाही माहिती आहे, पण त्यापैकी आता थोडंफार घरातलं वातावरण नॉर्मल झालंय, निवळलंय आणि अर्जुन दादा प्रयत्न करतायत सायलीताईंना सोडवण्यासाठीचे। घरात नाही येत आता अर्जुन दादा, त्यावर मग ती म्हणते ठीक आहे, असेच मला सारखे सारखे सगळ्या गोष्टींचे अपडेट देत राहा। आणि हो, गोलूने जर त्रास दिला फार तुला तर मला फोन कर आणि सांग, आज मम्माला सांगायला काही जाऊ नकोस, कारण ऑलरेडी सायलीला अरेस्ट झाल्यामुळे मम्मा आणि घरातले इतर सगळेच खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि पूर्ण आजीकडे जरा सेपरेटली लक्ष दे। त्यावेळी ती म्हणते की हो हो तुम्ही काही काळजी करू नका, माझं सगळीकडे बरोबर लक्ष आहे। त्यानंतर ती फोन कट करते आणि म्हणते, बाप रे किती मला हे खोटं खोटं गोड गोड बोलण्याचं नाटक करावं लागतंय, पण काय करू, जर त्या सायलीला अद्दल घडवायची असेल तर हे नाटक मला कंटिन्यू करावंच लागणार आहे, ह्या गोलूची काळजी घ्यावीच लागणार आहे। आता ती विचार करते की आता तर ही फक्त सुरुवात आहे, सुभेदारांना आणखीन खूप खूप काही सहन करायचंय, खूप त्रास अजून या सुभेदारांना भोगायचंय। एवढ्यातच हे सगळे सुभेदार थकले, आणखीन तर यांना माहितीही नाहीये की यांच्या आयुष्यात अजून आम्ही किती मोठी मोठी आणि काय काय संकट आणणार आहोत ते। एवढ्यातच यांना वाटतंय की बापरे केवढं काय घडलं। इतक्यात पूर्ण आजीने आता तिला हाक मारलेली असते, मग हातातला मोबाईल पटकन खाली ठेवून श्वेता जायला निघत असते। इतक्यात गोलू रडायला लागतो, श्वेता गोलूला उचलते, इतक्यात पुन्हा पूर्ण आजीची हाक कानावर पडते। मग श्वेता गोलूला घेऊनच खाली येत असते। आता त्यावेळी तिकडे अस्मिता आलेली असते
आता अस्मिताला बघून गोलू आणखीन रडतो। त्यावेळी मग आता लगेचच अस्मिता म्हणते कुठे जातेस तू? त्याबरोबर श्वेता सांगते की काही नाही, मला पूर्ण आजींनी खालून हाक मारली, बघायलाच चालले पूर्ण आजी कशासाठी बोलवतायत ते। त्यावर मग आता अस्मिता म्हणते गोलूला आण माझ्याकडे, आता गोलू मम्मा बरोबर छान खेळणार, थोडा वेळ मज्जा करणार, हो ना। आणि मग ती गोलूला घेऊन तिकडनं रूम मध्ये जाते आणि आता ती रूम मध्ये जाते आणि ती गोलू बरोबर बोलत असते, खेळत असते। इतक्यात आता तिथे बाजूला फोन वाजल्याचा आवाज येतो। आता अस्मिता विचार करते, अरे माझ्या फोनची तर ही रिंगटोन नाहीये, फोन कोणाचा वाजतोय? मग अस्मिता गोलूला विचारते कोणाचा फोन वाजतोय, कोणाचा फोन वाजतोय? आणि मग आता ती गोलू बरोबर खेळत असते। इतक्यात तिच्या लक्षात येतं की अरे श्वेताचा फोन वाजत असू शकतो, तिचा फोन तर याच खोलीत असणार ना। मग आता ती आजूबाजूला फोन शोधू लागते तर तिला तिथे श्वेताचा फोन सापडतो। अस्मिता ही पहिला फोन कट होऊन देते। ती विचार करते आपण कसा कोणाच्या फोनला हात लावायचा, बरोबर नाही ना वाटत, तिला आवडलं नाही तर। पण फोन पुन्हा सेकंड टाइम जेव्हा वाजतो तेव्हा मात्र मग आता अस्मिता विचार करते मे बी सायलीची चौकशी करायला आश्रमातून वगैरे कोणाचा फोन असेल तर त्यांना आणखीन काळजी वाटेल। श्वेता खाली कामात व्यस्त आहे, मी फोन उचलायला हवा। अस्मिता फोन उचलते, ती समोरून हॅलो बोलण्याआतच तिकडनं आवाज यायला सुरुवात होते। काय ग तुला कळत नाही का? हे बघ मला वाट बघायला लावलेली मला आवडत नाही हा। माझे फोन वेळच्या वेळी आणि चटाचट उचलायचे, हे विसरायचं नाही की तुला त्या घरात मीच पाठवलंय ते। तिकडचे काय अपडेट आहेत, काय हालहवाल आहेत हे मला वेळच्या वेळी कळत राहिलं पाहिजे म्हणजे पाहिजे, विसरायचं नाही। तू त्या घरात मजा मारायला गेलेली नाहीयेस, तर तू त्या घरात सगळे अपडेट वेळेवरती माझ्यापर्यंत पोहोचवायला गेलेली आहेस। आता ती सायली तर इकडे आली, पण त्या सुभेदारांच्या घरामध्ये वातावरण कसं झालंय, काय झालंय याचे अपडेट मला कोण देणार? तूच ना। हा फोन उचलत नाहीयेस माझे, तुला काय वाटलं तू फोन उचलणार नाहीस आणि मी तुला काही बोलणार नाही का? माझे फोन गुपचूप वेळच्या वेळी उचलायचे, लक्षात ठेवायचं, माझ्याजवळ अजिबात अक्कल हुशारी करायची नाही, कळलं ना? त्यावेळी आता इकडनं अस्मिता जी असते ती काहीच बोलत नसते, ती फक्त शांतपणे सगळं बोलणं ऐकून घेते। त्यानंतर प्रिया ही फोन कट करते कारण ती संतापलेली असते। तर आता अस्मिता विचार करते ह्या श्वेताच्या फोनवरती प्रियाचा फोन कसा काय आला? नक्कीच काहीतरी गोड बंगाल आहे या सगळ्या प्रकरणात। मला हे सगळं काही एकदा अर्जुनच्या कानावर घातलंच पाहिजे, पुढे जाऊन उगाच या सर्व गोष्टींचा काही इश्यू व्हायला नको, काही कॉम्प्लिकेशन्स व्हायला नको। मग अस्मिता काय करते, अस्मिता ताबडतोब अर्जुनला सगळं सांगायचं ठरवते। ती अर्जुनकडे येते आणि अर्जुनला आता सांगू लागते, अर्जुन मला थोडं तुझ्याशी बोलायचंय। अर्जुन आधी सायलीच्या टेन्शनमध्ये असतो, त्यामुळे तो अस्मिताला म्हणतो अस्मिताई आपण प्लीज थोडं नंतर बोललो तर चालेल का? अस्मिता अर्जुनला सांगते खूप अर्जंट आणि खूप महत्त्वाचं आहे अर्जुन, सायलीच्याच केसमध्ये तुला मदत होईल। त्यावेळी अर्जुन म्हणतो काय झालंय? मग अस्मिता अर्जुनला सांगू लागते, अर्जुन आता मी श्वेताचा फोन उचलला, म्हणजे खरं तर इंटेन्शनली नाही उचललेला मी तिचा फोन, चुकूनच उचलला, पण तेव्हा तिच्या फोनवरती प्रियाचा फोन आला होता आणि प्रिया तिला म्हणत होती की त्या घरात मी तुला माझ्या कामासाठी पाठवलंय, हे विसरू नकोस आणि गुपचूप माझं काम कर। आणि तुला माहिती आहे का ती समोरून अशा अग्रेसिव्हनेसमध्ये बोलत होती ना की जणू काही त्या दोघी एकमेकीला खूप आधीपासून ओळखतात। हे ऐकून अर्जुन म्हणतो काय बोलतेस अस्मिताई हे तू? त्यावर अस्मिता म्हणते हो ना खरंच, आणि सायलीने तिला आश्रमात नेलं होतं आणि आश्रमातूनच सायलीनेच तिला आणलं होतं, म्हणून मला वाटलं की मे बी त्या गोष्टी कुठेतरी काहीतरी लिंक असतील, काहीतरी कनेक्शन असेल या सगळ्याचं, म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं। आता मला तर वाटतंय की तू बघायला हवंस या सर्व गोष्टींकडे व्यवस्थित, कदाचित आपल्याला इथे काहीतरी सुगावा लागू शकतो अशी मला शक्यता वाटते। तू एक काम कर, तू या सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार कर। मे बी तू स्वतः जेव्हा जातीने विचार करशील, तू स्वतः जेव्हा जातीने लक्ष देशील तेव्हा कदाचित तुला खरोखर काहीतरी वेगळं असं आढळेल, वेगळं जाणवेल। तर दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया आता विचार करते, मगाशी मी उगाच श्वेतावरती रागवले, तिच्यावर चिडले, सध्या मला तिच्यावरती चिडून रागवून ओरडून काहीही मिळणार नाहीये। सध्या मला तिचं वागणं सहन करावं लागणार आहे, कारण सध्या सुभेदारांच्या घरामध्ये ती एकमेव माझा प्यादा आहे।
जर मला सगळ्या सुभेदारांबद्दलची माहिती मिळवायची असेल तर मला तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवावाच लागेल. मला आत्ता तिला फोन करायला हवा. मग प्रिया स्वतःहून आता पुन्हा एकदा इकडे श्वेताला फोन करते. आता श्वेता फोन रिसीव करते आणि तिला म्हणते, तुला किती वेळा सांगितलं आहे मला असे फोन करत जाऊ नकोस. अगं मी इकडे सुभेदारांच्या घरात आहे. जर कोणी चुकून तुझा फोन बघितला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तुला माहिती आहे ना. प्रिया म्हणते, मी मगाशीच फोन केला होता तेव्हा तूच काही बोलली नाहीस म्हणून मला आत्ता पुन्हा फोन करावा लागला. तिकडचे काय हवाल आहे ते सांग पटापट. त्याबरोबर मग अस्मिता म्हणू लागते, श्वेता म्हणू लागते, काय बोलतेस तू हे? तू कधी फोन केला होतास मला? त्यावर मग आता लगेचच प्रिया म्हणू लागते, मी मगाशीच फोन केलाय तुला. हवं तर मोबाईल चेक कर तुझा, तू माझा फोन उचलला सुद्धा होतास. आता हे ऐकून मग जरा श्वेताला आश्चर्यच वाटतं. श्वेता म्हणते, बरं ते सगळं सोड, कोणी यायच्या आत पटपट इकडचं काय अपडेट आहे ते ऐक. सध्या अर्जुन सायलीला सोडवण्यासाठी अगदी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात करतोय. त्याने शोधकार्य सुरू केलेलं आहे. हे सगळं कुणी केलं, कसं केलं, कधी केलं, कुठे केलं हे सगळं. पण त्या अर्जुनच्या हाती तर काही लागणार नाही हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. आणि राहिला प्रश्न घरातल्यांचा, तर त्या कल्पनाने आणि त्या तिच्या सायलीच्या आईने प्रतिमाने देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आमच्या लेकीवर सुनेवरचं आलेलं संकट दूर होऊ दे लवकरात लवकर, ती 2 जीवांची आहे वगैरे वगैरे प्रार्थना करत राहिलेले आहेत. आणि तुझ्या त्या नवऱ्याचं विचारशील तर तुझा तो नवरा अश्विन अर्जुनला मॉरल सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळं काही व्यवस्थित होईल असं सांगतोय. त्याबरोबर प्रिया म्हणते, प्रिया असताना इतक्या सहजासहजी काही व्यवस्थित होणार नाही, असेच मला सगळे अपडेट देत राहा असं म्हणत ती फोन कट करते. आता इकडे श्वेता कॉल लॉग चेक करते, पण तिच्या कॉल लॉगमध्ये आता कोणाचाही फोन नसतो. श्वेता विचार करते, माझ्या फोनमध्ये कॉल लॉगमध्ये रेकॉर्ड कसा नाही आहे जर फोन आला होता तर. मग तिला थोडी शंका येते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जेलमध्ये असलेल्या सायलीला प्रिया म्हणत असते, आज मला ना तुझ्यावरती खूप हसायला येते, खूप हसायला येते. तशी सायली म्हणते, हस, किती हसायचं असेल तेवढं हस, कारण काय आहे ना, फक्त इथे बसून हसण्याशिवाय तुझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे. तुला वाटत असेल की मी इकडे जेलमध्ये आली आहे म्हणजे मी इकडे अडकली आहे, फसली आहे, आता मला कोणी इकडनं बाहेर नाही सोडवू शकणार, मी बाहेर नाही जाणार, मी नाही वाचणार. पण हा सगळा तुझा खूप मोठा भ्रम आहे, गैरसमज म्हणतात ना तो. कारण माझा नवरा मला इथे राहूच देणार नाही आहे फार काळ. मी लवकरात लवकर या सगळ्यातनं इथनं सुटून बाहेर गेलेली असेल. तुझ्याकडे हसण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे, तू फक्त हसूच शकतेस. हसण्या वाचून दुसरं तुला येतच काय? कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर मग आता प्रिया म्हणू लागते, सायली तू कितीही मोठ्या गप्पा मारल्यास ना तरी या सगळ्या गप्पांचा आता काही उपयोग होणार नाही आहे, कारण शेवटी हे सगळं निष्फळ ठरणार आहे. कारण आता तुलासुद्धा ह्या जेलमध्येच राहावं लागणार. मला जेलमध्ये घालवून तू खूप मोठं काहीतरी काम केलं आहेस, कामगिरी बजावली आहेस असं वाटत होतं ना, पण मी तुला तुझी जागा, तुझी लायकी अगदी बरोबर दाखवून दिली. सायली तू माझं काही वाकडं करू शकत नाही. अगं शेवटी मी कोण आहे हे तू विसरतेस. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी पूर्णाजी असते, पूर्णाजी ही आता सायलीसाठी प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, लवकरात लवकर माझ्या तन्वीला बाहेर घेऊन या. माझ्या तन्वीच्या वाट्याला देवी आई हे सगळं तू का आणि काय वाढून ठेवलं आहेस? माझी नात एवढे वर्षानंतर घरी परत आली आहे, तरी आम्ही तिला ओळखू शकलो नव्हतो तर नव्हतो. आता जेव्हा तिची खरी ओळख आम्हा सगळ्यांना पटली, तीच आमची तन्वी आहे हे कळलं, तेव्हा आता तिच्या बाबतीत हे सगळं पुन्हा वाईट घडलं. माझ्या नातीने असं काय केलं आहे? तू काय एवढी तिला शिक्षा देतेस? तिच्या पाठीशी राहा देवी आई, तुझा आशीर्वाद तिला गरजेचा आहे असं सगळं ती म्हणत असते. ती म्हणते, हवं तर पाहिजे तर माझा जीव घे पण माझ्या नातीला. त्याबरोबर मग आता लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, पूर्णाजी अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हे बघ, असं काहीही अभद्र बोलू नकोस. आणि राहिला प्रश्न आपल्या तन्वीचा, तर तन्वीला काही होणार नाही. आजपर्यंत माझ्या लेकीने कोणाचं काही पाप केलेलं नाही, कोणाचं वाईट चिंतलेलं नाही, मग देव तिच्या बाबतीत सुद्धा इतका निष्ठुर होणार नाही. आणि राहिला प्रश्न तिला लवकरात लवकर बाहेर काढण्याचा, तर आजच मी रविराजना फोन करते आणि रविराजना बोलवून घेते पुण्यावरनं. त्यांना तन्वीबद्दल हे सगळं कळल्यानंतर ते तिकडे थांबणं शक्यच नाही आहे. त्यावर मग इकडे लगेचच प्रताप म्हणतो, असं काहीही करू नकोस प्रतिमा, हे बघ थोडा वेळ धीर धर, थोडी कळ काढ. अर्जुन आहे ना, अर्जुन करतोय ना प्रयत्न, त्याला प्रयत्न करत राहू देत. माझी खात्री आहे अर्जुन सगळं काही व्यवस्थित करेल, तू शांत हो. त्याबरोबर मग आता ती शांत बसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.